नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा दिवस तर तुम्हाला माहिती आहे की आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त जे मौजे पेडगाव या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरलं होतं. थंबनेल वरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल की विठ्ठल नानाचा नाद करायचा नाही. आज ते खऱ्या अर्थाने अष्टम हिंद केसरी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे कालच मी केतकावळे येथे बालाजी मंदिरामध्ये गेलो होतो. त्यावेळेस नानांना फोन केला होता आणि त्यांना या ठिकाणी या मैदानाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, कारण त्यांचा त्या दिवशी वाढदिवस पण होता आणि वाढदिवसाचं निमित्त आणि त्यानंतर 19 तारखेला सरांचं वर्षश्राद्ध पण होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं ही जी भेट आहे नानांनी आज खऱ्या अर्थाने हिंद केसरी झालेले आहेत ते मित्रांनो. त्यामुळं नानांचं खूप खूप अभिनंदन. आणि किती पब्लिक या जो बैलगाडा जो शेतकऱ्यांचा जीव आहे आणि त्याचा चाहता वर्ग तुम्ही बघू शकता. आपण तुम्हाला काही पिक्चर्स आहेत, आपण बघूया जरा. हे पहा मित्रांनो, पब्लिक त्या डोंगरावरती पूर्ण पब्लिक बसलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जी पेडगाव मैदानाची जी शिस्त आहे ती इतर मैदानाने घ्यावी मित्रांनो. खऱ्या अर्थानं हृदयातून जो जाणता वर्ग आहे आणि जे पेडगावचं मैदान आहे, ज्याला लोक खरोखर म्हणजे पारंपरिक आणि हिंद केसरीचं मैदान मानतात, त्या मैदानामध्ये आज लाखोच्या साक्षीने नाना आज हिंद केसरी झालेले आहेत. हे पहा, फायनलला ज्यावेळेस फाटी सज्ज झाली होती त्यावेळेसची शिस्त आणि हे आपलं पब्लिक खऱ्या अर्थानं बैलगाड्याचं चाहतं म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी कुठलंही गैरवर्तन झालेलं नाही. हा पहा जल्लोष त्या ठिकाणी झालेला. आणि जी अटीतटीची लढत झाली त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने रायफल आणि द्वारलीचा हारड्या या गाडीने या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे. त्यांचे खूप खूप आभार. मी ज्यावेळेस व्हिडिओ काढला होता त्यावेळेस सांगितलं होतं अगोदर, पेडगावच्या मैदाना अगोदर, की बारीक ड्रायव्हर विठ्ठल नाना आणि शाकीर ड्रायव्हर हे खऱ्या अर्थानं काय करू शकतात मैदानात ते सांगता येणार नाही. आणि 1, 2 आणि 3 म्हणजे पहिला नंबर या ठिकाणी बारीक ड्रायव्हर, दुसरा नाना आणि तिसरा शाकीरबाई, भोंगा आणि चिमण्या. आपल्या मथुर सुद्धा या ठिकाणी आज तास क्रमांक 9 मधून 8व्या क्रमांकाला आलाय. त्याचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आहे. आता मित्रांनो, विषय असा आहे की काल कोणीतरी बाईट टाकली होती की नानाचा म्हणजे परवा नानाचा वाढदिवस होता की नानाच्या चेहऱ्यावरच दुःख दिसते. दुःख नव्हतं, ते विजयाचं गूढ होतं मित्रांनो. विठ्ठल नाना हे रुस्तमे हिंद केसरी ड्रायव्हर आणि गेली 35 वर्षाचा जो बैलगाड्याचा अनुभव आहे तो भयानक आहे. आणि या ठिकाणी आज बघा तुम्ही, भुंगा नानाकडे सांभाळायला असतो, पण भुंग्याच्या गाडीवरती आज विठ्ठल नाना नव्हते. त्या गाडीवरती भुंग्या आणि चिमण्याच्या गाडीवरती शाकीर ड्रायव्हर होते. म्हणजे बघा तुम्ही, विषय कसा असू शकतो की लोकांना वाटतं की नाना आता थांबले, नानाकडे बैल नाही, पण नानाने ही दुसऱ्या तिसऱ्या लॉबीतली बैल आहेत. ही दिवाण्या झालं, तेजा झालं, हे काय खूप एक एक कोटीची किंवा मोठी बैल नाही आहेत. तेजा आत्ताचाच आहे, दिवाण्या पण आत्ताचाच आहे. पण या हिंद केसरी मैदानात विठ्ठल नानाने आपलं अस्तित्व दाखवलं की मी खरोखर रुस्तमे हिंद केसरी आणि आपला नाद खऱ्या अर्थाने करायचा नाही. खूप काटाकीर लढत झालेली आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने मी तर सांगतो, नाना अष्टम हिंद केसरी या ठिकाणी खरोखर झालेले आहेत. कारण त्यांचा अनुभव पाहता आणि त्यांच्याकडं लोकांना वाटायचं की आता नानाकडं मोठा नंदी नाही, नानाचं काय हे या गोष्टी. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं नानाने जे बैलगाडा शर्यतीतला जो जाकी किंवा ड्रायव्हर असतो त्याचं अस्तित्वच, बारीक ड्रायव्हर झालं, नाना झालं, यांनी खऱ्या अर्थानं ही सातारा जिल्ह्याची एक शान आहे. खटाव तालुक्याची तोफ आहे, मुलुक मैदानी तोफ आहे मित्रांनो. आज अक्षरशः फायनल बघताना अंगावरती शहारे येत होते आणि पहिला आवाज पब्लिक मधून उठला होता, विठ्ठल नाना बुतकर बुतकर. मित्रांनो, समाधान वाटलं. इतक्या दिवसाची नानाची जी हाल अपेष्टा चालली होती, नंदी नाही, हे नाही, ते नाही, पण आज दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची नंदी घेऊन या हिंद केसरी मैदानात जवळजवळ 1100 गाड्या आल्या होत्या. 1001 गाडी आली होती, म्हणजे 1100-1100च्या आसपास गाड्या होत्या आणि त्याच्यात 100 गट पळाले, सेमी पळाल्या आणि त्याच्यातून आपला तेजा आणि दिवाण्या हे ठेवण्याची ताकद कोणाची असेल तर ती फक्त असू शकते एकमेव अष्टमी हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, आज खरोखर सांगतो, बैलगाडा क्षेत्रामधली ही पहिली गोष्ट आज मला इतकी म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणारी भेटली. कारण मागच्या वर्षात
विठ्ठल नानावरती आलेलं संकट, त्यांच्यावरती लोकांनी घेतलेले आरोप, त्यांना ट्रोल केलं, सगळ्या गोष्टी गेल्या. तर मी जरी व्हिडिओ काढला तरी लोक खाली कमेंट करतात, विठ्ठल नानाचे व्हिडिओ काढता, विठ्ठल नानाचे व्हिडिओ काढता. त्याच्यामुळे आपण दुसरी पण सिरीज चालू केलेली आहे की जेलची सिरीज चालू केलेली आहे, त्याला सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे आपल्याला. पण बैलगाडा क्षेत्र म्हणलं की विठ्ठल नाना हे नाव 100%, जोही कुणी या बैलगाडा क्षेत्रावरती पुस्तक लिहिल किंवा काही तरी क्रिएटिव्हिटी घडल, त्यावेळी विठ्ठल नाना हे अक्षर सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल. मित्रांनो, मी तुम्हाला लिहून देतो. भरपूर ड्रायव्हर आहेत, सगळ्या गोष्टी मान्य, पण हे दुसऱ्या तिसऱ्या आज सर्व लोकांना वाटत होतं की नाना टॉपच्या गाडीवर बसावं, नाना टॉपच्या गाडीवर बसावं. एवढंच काय, तर मिलिंद पाटलाच्या भुंग्यावर सुद्धा नाही बसले, तर त्यांनी सुद्धा शाकीर ड्रायव्हरला बसवलं त्याच्यावरती. पण नानाने दाखवून दिलं की सातारा जिल्ह्याची, या बैलगाडा क्षेत्राची आन बान शान विठ्ठल नाना बुतकर आहेत, असणार. त्यांचं अस्तित्व आज त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवून दिलं मित्रांनो. त्यामुळे खूप खूप आनंद झालेला आहे मित्रांनो आज. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.